बातमी नाशिकमधून आहे। नाशिकच्या खड्ड्यांबाबत सत्ताधारी शिंदे सेना आक्रमक झालीय। खड्डे तात्काळ बुजवा, विशेष महासभा बोलवा, नाहीतर आंदोलन करू असा थेट इशारा देण्यात आलेला होता आणि त्याच पद्धतीने आता हे आंदोलन सुरू झालेलं आहे। कोणावरती मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झाले नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही मोठं जन आंदोलन सोडू, आम्ही रस्त्यावरती उतरू आणि सर्व नाशिककर या भारतीय जनता पार्टीला असेल, नाशिक महानगरपालिकेला असेल, धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। खरं तर नाशिकचे कुंभमेळा मंत्री म्हणून गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। ते या संपूर्ण गोष्टीकडे काम बघतायत। नेमकं ते या खड्ड्यांसंदर्भात अद्याप त्यांनी काही हे केलेलं नाही। तुम्हाला हेच सांगतो की माननीय गिरीश भाऊ महाजन यांना सुद्धा चुकीची माहिती पुरवली जाते आणि ते पुरवणारे कोण? मग महापौर असेल, आयुक्त असेल, की ते गिरीश भाऊंना सांगत असतं की सगळं आलबेल आहेत, सगळं चांगलं चालू आहे। पण आता गिरीश भाऊंनी जागं झालं पाहिजे आणि गिरीश भाऊंनी स्वतः रस्त्यावर उतरलं पाहिजे, नाही तर लोक रस्त्यावर गिरीश भाऊंना फिरू देणार नाही आणि मोठं आंदोलन या ठिकाणी उभं राहिल्याशिवाय राहणार नाही। ताई, काय सांगाल? आपल्याकडून आज या ठिकाणी आंदोलन करण्यात येतंय। खरं तर यांचा कालच या ठिकाणी जो मृत्यू झाला होता त्यांचा फोटो आपण हातात घेऊन आंदोलन करतायत। खरं कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हे जे रस्त्यांचे जे कामं चालले यांना शून्य नियोजनपूर्वक कामं आहे आणि ही जी कोतकर फॅमिली आहे अत्यंत म्हणजे मला इथं सांगताना देखील एकदम वाईट वाटतं आहे की त्या फॅमिलीवर आज काय बितत आहे आणि महापौर आणि आयुक्त यांच्या कारकिर्दीत आज त्यांना हा कुंभमेळा कायमचा लक्षात राहून जाईल अशी परिस्थिती आपल्या नाशिकची झालेली आहे। तर खूप वाईट परिस्थिती आहे। तर महापौरांनी आणि आयुक्तांनी म्हणजे पहिल्या प्रायोरिटीवर जी विशेष महासभा ही बोलवून जे आपल्या नाशिकचे रस्ते आहे यांचं योग्य ते नियोजन केलं पाहिजे। निश्चितच आपण जर या ठिकाणी बघितलं तर नाशिकमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की खड्डा कुठे आणि रस्ता कुठे याचा शोध आता नाशिककरांना या ठिकाणी घ्यावा लागतोय। एकंदरीत आपण जर बघितलं तर आतापर्यंत 4 वेळी या खड्ड्यांमुळे नाशिककरांचे हे गेलेले, नेमकी याची भरपाई कोण करून देणार असा देखील प्रश्न आता उपस्थित केला जातोय। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी पवार, राहुल वाघ, NDTV मराठी, नाशिक। सविस्तर बातम्यांना सुरुवात करूयात। बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये महापौरांच्या दालनात जोरदार आंदोलन केलं जात आहे। नाशिकमधील खड्ड्यांवरून ठाकरेंची सेना आक्रमक झालेली आहे। आतापर्यंत 4 जणांचा खड्ड्यांमुळे जीव गेला आहे आणि त्याचमुळे हा मुद्दा ठाकरेंच्या शिवसेनेनं लावून धरलाय। मनपा प्रशासन रस्त्यावर खोटे पाडणाऱ्या अधिकाऱ्यांचा, रस्त्यावर घटना पाळीव करणाऱ्या अधिकाऱ्यांचा उत्तर द्या। अरे सगळ्यांनाच लाईव्ह आहे, तुझ्या एकटाच आहे का? नाशिककरांना न्याय, नाशिककरांना न्याय। तर नाशिककरांना न्याय मिळाला पाहिजे आणि या सगळ्या संदर्भात महापौरांनी उत्तर द्यावं अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेने केलेली आहे। नाशिकमध्ये महापौरांच्या दालनातच हे सगळं आंदोलन सध्या सुरू आहे। जोरदार घोषणाबाजी केली जाते। जवळपास गेल्या तासाभरापासून हे आंदोलन केलं जात आहे। नाशिकमधील खड्ड्यांवरून ठाकरेंची सेना प्रचंड आक्रमक झालेली आहे, कारण शहरामध्ये आतापर्यंत 4 जणांचा बळी गेला आहे आणि याच मुद्द्यावरून ठाकरेंची सेना ही प्रशासनाला जाब विचारतीये। नाशिक शहरामध्ये विविध भागात प्रचंड खड्डे पडलेले आहेत, मात्र याचा थेट त्रास नागरिकांना सोसावा लागतोय। एवढंच नव्हे तर आतापर्यंत 4 जणांचा बळी गेलेला आहे। या भोंगळ कारभाराचा जाहीर निषेध अशी पोस्टरबाजी केली जाते। राहुल वाघ आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं माहिती जाणून घ्यात। राहुल, ठाकरेंच्या सेनेनं काय मागणी केली आता या आंदोलनातनं?
निश्चितच आपण जर बघितलं तर ठाकरे गटाच्या वतीने आता महापौर यांच्या दालनाबाहेर आंदोलन करण्यात येत आहे. खरं तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर मृत नातेवाईक देखील या ठिकाणी आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत. मात्र महापौर या ठिकाणी भेटण्यासाठी तयार नसल्याचं चित्र एकंदरित आहे. ते या दालनामध्ये उपलब्ध नाही आहेत. त्यामुळे ठाकरे गटाकडून आता महापौर यांच्या दालनाबाहेरच ठिय्या मांडण्यात आलेला आहे. आपल्या सोबत नाशिक महानगरपालिकेचे नगरसेवक आहेत. काय सांगाल, या ठिकाणी आपण आंदोलन करतायत, मृतांचे नातेवाईक देखील आलेले आहेत, परंतु महापौर या ठिकाणी आज कोतकर कुटुंबियावर एकदम दुःखाचा डोंगर कोसळला. खरं तर आपलं प्रशासक आणि सत्ताधारी यांची मिलीभगत या महानगरपालिकेमध्ये दिसते. संपूर्ण भ्रष्टाचार या कॉन्ट्रॅक्टरांमध्ये आहे. आणि मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की आज तुम्ही बघत असाल कोतकरांची जी मिसेस आहे ती आली आहे, तिची लहान मुलगी आत्मघातातून दुःख होत आहे. आणि कुठल्याच प्रकारचं प्रशासक ह्या मृत्यूंची 10 लाखाची किंमत करते. नाशिककरांसाठी आम्ही सर्व शिवसैनिक रस्त्यावर उतरणार आहोत. येणाऱ्या काळामध्ये सगळ्यात मोठं आंदोलन या शहरामध्ये. खरं तर आपण जर या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी मृतांचे नातेवाईक देखील आल्याचं आपल्याला एकंदरीत काय सांगता? या जागोजागी झालेल्या खड्ड्यांमुळे माझ्या नवऱ्याचा जीव घेतला. मला माझ्या मुलीला सोडून ते चालले गेले. माझं फक्त पूर्ण माझं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे. माझी एवढी एकच मागणी आहे की माझ्या मुलीच्या भविष्याचा त्यांनी विचार करावा आणि माझ्या पण भविष्याचा विचार करावा. मलाही काहीतरी, कारण की ते गेल्यामुळे घराला आता हातभार लावणारं कोणीच नाही आहे. त्यांचे आई वडील सुद्धा आहेत. आम्हाला सगळ्यांना काहीतरी मदत मिळाली पाहिजे आणि माझ्या पण भविष्याचा विचार झाला पाहिजे. कारण की आता ते गेल्यानंतर मलाच काहीतरी घरासाठी करावं लागणार आहे. त्याच्यामुळे माझ्या नोकरीसाठी काहीतरी महापालिकेने प्रयत्न केले पाहिजे आणि माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी पण काहीतरी त्यांनी केलं पाहिजे. कारण की तिच्या वडिलांची खूप इच्छा होती, तिला मी खूप शिकवेल, जसं पाहिजे तसं हे करेल. तेवढं प्लीज तेवढी काहीतरी मदत करा, बस. बाकी काही नाही म्हणणं माझं. राजकीय विषय नाही, भावनिक विषय. हो, खड्ड्यामुळे झाली आहे. त्यांचा काहीच दोष नव्हता. ते म्हणायचे, ते नेहमी मोठी गाडी घेऊन जायचे, पण आता हे खड्डे होते, ते होतं. मग ते म्हणायचे, त्या दिवशी नेमके म्हटले की मोठी गाडी नेली का जायला त्याला वेळ लागतो, टाइम लागतो, ट्रॅफिक राहते. त्याच्यामुळे त्या दिवशी नेमकं ते छोटी गाडी घेऊन गेले. सकाळचे गेले, त्याच्यानंतर भेटले सुद्धा नाही, बोलणं सुद्धा नाही, दवाखान्यात पाहणं सुद्धा नाही, काहीच नाही. त्या खड्ड्यामुळे त्यांचा जीव गेला, बाकी काहीच नाही माझं. पण आता आमच्या बाबतीत जे झाले ते दुसरं कोणाच्या बाबतीत होऊ नये. आमच्यावर जर डोंगर कोसळलाय तर कोणाच्या बाबतीत कोसळू नये, बस एवढीच इच्छा आहे. आणि महापालिकेने ते रस्ते, ते खड्डे सगळं व्यवस्थित करावं आणि ते पण तात्पुरत्यासाठी नाही, कायम स्वरूपासाठी ते व्यवस्थित करा, एवढंच इच्छा आहे. आता आपण महापालिकेमध्ये आज कोणी भेटले आपल्याला, महापौर आयुक्त किंवा कुणाची भेट घेतली आपण? नाही, अजून नाही. आत्ता चालू आहे, आत्ता चालू आम्ही. या सगळ्या परिस्थितीला जबाबदार नेमकं कोण वाटतंय? कारण शहरभर खड्डे आहेत. आतापर्यंत जवळपास 4 जणांचा याच्यामध्ये बळी गेलेला आहे. हो, ते आता हे प्रशासन असो का काय ते मी पण नाही सांगू शकत, पण जे आहे ते चुकीचं आहे. ह्या कुंभमेळा येतोय त्याच्यामुळे जागोजागी सगळीकडेच खड्डे करून ठेवले. एवढीशी सुद्धा एका ठिकाणी सुद्धा अशी नाही की आपण व्यवस्थित जाऊ शकतो का काय, काही कोणत्याच ठिकाणी असं राहिलेलं नाहीये. येणाऱ्या साधू संतांची तुम्ही व्यवस्था करून राहिले, पण नाशिककरांचा जीव जातोय ना त्याच्यामध्ये, आणि नाशिककरांचे संसार उद्ध्वस्त होत आहे त्याच्यामध्ये. त्याच्या घरच्यांनी ज्याच्यावर बित्त त्यालाच कळतं, ते बाकीच्यांना नाही कळत. ते पती गेल्यानंतर त्या घराची काय अवस्था असते, करता माणूस जर गेला तर त्या घराची काय अवस्था असते हे मी आता आपले मुख्यमंत्री मॅडम सुनेत्रा पवार यांच्यावर पण तो विषय आलेला आहे. त्यांच्या पण जीवनात तीच घटना घडली, तीच सामान्य व्यक्तीच्या जीवनात घडली आहे. त्यांना पद मिळून गेलं, त्यांचे मिस्टर त्या पदावर होते म्हणून, पण सर्वसामान्यांनी काय करायचं हा विचार त्यांनी पण केला पाहिजे. ही माझी बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे की काय असते भावना, तुम्ही समजून घ्या. त्या पद्धतीने आमची ही सुनबाई आहे, या सुनेला न्याय मिळाला पाहिजे. आमच्या नातबाईला पण प्रशासनाकडनं काहीतरी मिळालं पाहिजे तिचं पुढं उदरनिर्वाह होण्यासाठी, आणि तिचं शिक्षणाची जबाबदारी घ्या. आणि आमची सून पण शिकलेली आहे, तिला तुम्ही महानगरपालिकेमध्ये कुठेतरी नोकरीचा प्रयत्न. यांना तुमचं काय निरोप असेल, काय सांगाल तुम्ही, काय सूचना? हेच आता तुम्ही जेवढे खड्डे भरून काढून नाही राहिले याचं तुम्ही आता
पुढे दुसऱ्याचा कोणाचा जीव नको जायला याच्यामध्ये. या आमचा तो उद्ध्वस्त झालेला आहे. ती भरीव काही पोकळी निर्माण होणार नाही पुन्हा भरून, परंतु दुसऱ्याचं आता नुकसान होऊ नये. तुम्ही रस्त्यांचे कामं लवकर करा आणि काहीतरी चांगला निर्णय घ्या आणि यांना नोकरीचा आणि त्या मुलीला शिक्षणाचा तुम्ही तेवढा फायदा कसा होईल तेवढं मदत करा. निश्चितच तुझ्या आपण जर या ठिकाणी बघितलं तर त्यांच्या कुटुंबाच्या वतीने या ठिकाणी एकदम भावनिक या ठिकाणी साधी प्रशासनाला घालण्यात आलेली आहे. कुटुंबियांना कुठेतरी रोजगार देण्यात यावा अशी देखील मागणी ही त्यांच्या वतीने एकंदरीतच करण्यात आलेली. ऋतुजा, निश्चित आपण कुटुंबियांची प्रतिक्रिया पाहिलेली आहे. अत्यंत भावनिक अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र राहुल, आणखी एक महत्त्वाचं, ठाकरेंच्या शिवसेनेचे अनेक पदाधिकारी सध्या तिथे आहेत. त्यांची पुढील भूमिका कशी असणार आहे या सगळ्या संदर्भात पुढील लढा देण्यासाठी? आपण जर या ठिकाणी बघितलं ऋतुजा तर या ठिकाणी ठाकरे गटाच्या वतीने आंदोलन हे करण्यात येत आहे, परंतु या ठिकाणी आंदोलनाला महापौर या उपस्थित नसल्याचं एकंदरीत चित्र या ठिकाणी दिसून आलेलं होतं. त्यानंतर मृत नातेवाईकाचे कुटुंबीय देखील या ठिकाणी हे दाखल झालेले होते, परंतु आपण जर एकंदरीत बघितलं तर